तर नमस्कार मंडळी, आपल्याकडे जी गाडी आली आहे ती गाडी आली आहे मुंबई वरळीवरनं सर आलेत. तर माझा बालपण तिथं गेलाय वरळीमध्ये, तर सर वरळीवरून आलेत आणि आल्यावर नंतर आमची ओळख झाली. आणि गाडी जी आली आपल्याकडे ती रेनॉल्ड ट्रायबर जानेवारी 2026 मॉडेल आहे. आपण लोगो बघू शकतो. हा जो रेनॉल्डने नवीन आता त्यांचा लोगो लॉन्च केलाय, त्याच्यामध्ये आता ही गाडी आपल्याला फेसलिफ्ट मध्ये बघायला मिळते. 2026 ची गाडी आता आपल्याकडे फिटिंग झाली आहे. हिच्यामध्ये जे किट इन्स्टॉल केले आतापर्यंत, आपण जे किट रेनॉल्ड ट्रायबर, कायगर आणि निसान मॅग्नेटला वगैरे फिट करतो, तेच किट आपण या गाडीमध्ये आपण इन्स्टॉल केलंय. मिजोचं सिक्वेन्शियल इटालियन ईसीएम वाला जे किट आहे याच्यामध्ये इन्स्टॉल केलंय. सरांनी गाडी चालवली आहे आणि सरांचा जो एक्सपिरियन्स आहे, सर म्हणजे मगाशी आता व्हिडिओमध्ये मला खूप जास्त बोलता येणार नाही म्हणतात, पण मगाशी माझ्याबरोबर जेव्हा बोलत होते तेव्हा खूप चांगला म्हणजे त्यांचा जो एक्सपिरियन्स होता तो त्याच्या माझ्याबरोबर शेअर करत होते. तर आपण बघू आपण त्यांचा कसं काय एक्सपिरियन्स आहे आणि फिटिंग क्वालिटी वगैरे कशी वाटली आणि परफॉर्मन्स, दोन्ही आपण गोष्टी यांच्या सरांकडनं जाणून घेऊ. फिटिंग क्वालिटी तर सर मी पहिल्यापासून बघतच होतो, मी तुमच्या सोबतच होतो. तर फिटिंग क्वालिटी एकदम बेस्ट आहे. असं कुठंच वाटत नाही की बाहेरून फिट केले की काय, एक पण त्याची वायर दिसत नाहीये. पाइपिंग वगैरे तुम्ही बघितलं तर दुसरी हा. फिटिंगला कसं असतं. येस येस, आपलं फिटिंग कसं मी वाटतं? ऑलरेडी 4-5 व्हिडिओ बघून आलो. तर त्या हिशोबाने तुमच्या इथेच मला बेस्ट फिटिंग मिळाली. आणि पाइपिंगचं तुम्ही जर बघितलं तर अॅक्युरेट किंवा माहिती आहे म्हणजे हा. पेंडिंग कसं केलं आपण एकदम. त्याचं एकदम व्यवस्थित. हो, तर ते चांगलं वाटतंय का म्हणजे? ते सगळं एकदम म्हणजे गाडी कुठेच अशी हे वाटत नाही की मेस झालेलं आहे, आतमध्ये व्यवस्थित आहे. दुसरं जर परफॉर्मन्सची गोष्ट करायला गेलं तर परफॉर्मन्स खूप बेटर आहे. म्हणजे मला पेट्रोलमध्ये जो जर्क लागत होता तो आता मला गिअर शिफ्टिंगला जर्क लागत नाहीये बिलकुल. हा. तो निघून गेलेला आहे. आणि त्याशिवाय परफॉर्मन्स इतका बेस्ट झालेला आहे की गाडी पेट्रोलपेक्षा चांगली, जे सगळे बोलतात तसं बोलायला काय हरकत नाही. खूप छान पळते. पेट्रोलमध्ये पण जर्क लागायचा, सारखे ते दचके वगैरे लागायचे, सगळे कमी झालेले. एकदम असं वाटतं की इंजिन सीएनजी नंतर जास्त रिफाईन झालेलं आहे. म्हणजे माझं एक हो हो, एका व्हिडिओला मी थंबनेल टाकलं होतं की मोस्ट सक्सेसफुल व्हेकल इन सीएनजी. येस येस, तर खरं आहे ते. एकदम एकदम एकदम. म्हणजे ही गाडी पेट्रोलला कमी आणि सीएनजी साठी जास्त बनवली. लोक का कन्फ्युज होतात, चुकीच्या फिटिंग वगैरे केल्यामुळे त्यांचा एक्सपिरियन्स खराब आहे की रेनॉल्ड ट्रायबर खराब होते, चालत नाही व्यवस्थित. नाही, आता हे- आणखीन एक जो हे आहे तो मिथ आहे, म्हणजे की ऍडव्हान्सर लावायला पाहिजे. काहीच ऍडव्हान्सरची गरज नाही सर, कारण मी स्वतः तुमच्याकडे येऊन ते विचारलं. पण आता मी गाडी चालवल्यानंतर मला असं वाटत नाही की ऍडव्हान्सरची गरज आहे. आणि कुठले पण बाहेरचे जे प्रोडक्ट लावतात गॉडबूस्ट वगैरे, ते त्याच्याप्रमाणे त्याच्यापेक्षा जास्त चांगली देते असं मला वाटतंय. कारण गॉडबूस्टचा पण एकदा मी एक्सपिरियन्स होता की हे लावायला पाहिजे, म्हणजे तुम्ही सगळीकडे विचारलं ऍडव्हान्सर लावायला मस्त आहे. लावायलाच पाहिजे. मी मुंबईवरून सगळीकडे विचारत आलो, तर मला कोणी असं सांगितलं नाही की ऍडव्हान्सर लावायची गरज नाही. सगळे बोले ऍडव्हान्सर शिवाय तुमची गाडी पिकअप आणि मायलेज देणारच नाही. पण ते तुमच्या इकडे येऊन ते खोटं ठरलं असं आहे. तर अशा प्रकारे सरांचा आपण बघितलं फीडबॅक कसा आहे ते. आणि आपण काय करू की गाडीची फिटिंग क्वालिटी दाखवतो, पाठीमागे टँक सीट वगैरे कसं झालं ते पण दाखवतो. आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल, तुम्हाला तुमच्यासाठी हेल्पफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर आपण बघू शकतो हा रेनॉल्ड ट्रायबर 2026 फेसलिफ्ट मॉडेल आहे आणि तिच्यामध्ये आपण जे सीएनजी इन्स्टॉल केलं तिचा हा इंजिन बे आपण बघू शकतो. तर आपण पूर्ण असा हा इंजिन बे जर बघितला, नीट अँड क्लीन, म्हणजे कुठेही काही वायरिंग नाही, अस्ताव्यस्त वायरिंग नाही, वाकड्या तिकड्या पाईप्स नाही, म्हणजे हाय प्रेशरची पाईप इकडे तिकडे पसरलेल्या असतात तशा पसरलेल्या नाहीत. एकदम व्यवस्थित नीट अँड क्लीन फिटिंग आपण बघू शकतो. पाठीमागच्या बाजूला रेड्युसर बसवलाय. रेड्युसर पासून येणारी लो प्रेशर पाईपलाईन जर आपण बघितली, मॅप सेन्सर त्याच्यामध्ये लागलाय. तो मॅप सेन्सर एकदम स्ट्रेट सरळ मॅप सेन्सर लागलाय व्यवस्थित. या ठिकाणी त्याचं इंजेक्टर रेल, त्याची वायरिंग, पाइपिंग आणि त्याचं ब्रॅकेट जे आपण बनवतो फॅब्रिकेटेड ब्रॅकेट, ते आपण बघू शकता एकदम व्यवस्थित नीट अँड क्लीन. या ठिकाणी आपण फिलिंग वॉल बसवलाय. फिलिंग वॉल पासून जाणाऱ्या आणि येणाऱ्या टँककडे तर ह्या सगळ्या पाइपिंग बघू शकता. एकदम आक्यू मध्ये कुठल्याही पार्टला आपल्या नडणार नाहीत अशा व्यवस्थित त्याचं जे इन्स्टॉलेशन आहे आणि त्याचं बेंडिंग वगैरे आपण बघू शकतो. या ठिकाणी आपण जर बघितलं बेंडिंग, तर एकदम व्यवस्थित त्याचा जो काही बेंडिंग झालाय एकदम व्यवस्थित नीट अँड क्लीन. या ठिकाणी ईसीएम लावला. ईसीएम लावण्यासाठी आपण ब्रॅकेट बनवलंय, तर ब्रॅकेट लावून त्याला इथं इन्स्टॉल केलाय. अशा प्रकारे आपला हा कंप्लायन्स प्लेट आणि हा सगळा इंजिन बे कुठेही. आणि वायरिंगचा जर पार्ट बघितला आपण, तर वायरिंग आपण बघू शकतो या अशा प्रकारची एकदम कंपनीच्या वायरिंग बरोबर डायव्हर्ट केली. त्याच्यामुळे जर कंपनीची वायर कुठे अडत नसेल काही काम करताना, तर आपली पण त्याच्यामध्ये डिस्टर्ब करणार नाही कुठल्याही पार्टला. म्हणजे कुठलं सर्व्हिसिंग असेल किंवा कुठलंही काम करत असेल, आपण आतमध्ये बघू शकतो पायपिंगला व्यवस्थित क्लिपिंग वगैरे केलेलं आहे. या ठिकाणी वर पण क्लिपिंग केलंय आणि खाली पण व्यवस्थित क्लिपिंग केलंय. तर अशा प्रकारे हा सगळा, आता इथे सगळे कनेक्टर वगैरे लावायचे अजून राहिले, लॅपटॉप आत्ताच काढलाय. तर हा इंजिन बे. पाठीमागच्या बाजूला आपण आतमध्ये एकदा स्विच कुठे बसवलंय बघूयात आपण. इथं थोडंसं बरेचसे चेंजेस आहेत ह्या फेसलिफ्ट मध्ये आतमध्ये सुद्धा, म्हणजे डॅशबोर्ड मध्ये वगैरे सुद्धा चेंजेस केलेले आहेत. तर या ठिकाणी आपण त्याचा स्विच लावलाय या ठिकाणी.
अशा प्रकारे स्विच आपण इथं बघू शकतो. गाडीचं किलोमीटर आपण बघू शकतो. जानेवारी 2026 ची गाडी आहे. 3899 किलोमीटर गाडी चाललेली आहे. आणि सरांनी गाडीचा कलर पण खूप सुंदर घेतलाय. मस्त मोरपंखी म्हणजे तो फिरता थोडासा कलर आहे. आणि सरांनी आता त्यांचं थोडं सामान ठेवलंय. पण सीटचं त्यांचा एक्सपिरियन्स बघू, म्हणजे या ठिकाणी बघू शकतो एकदम परफेक्ट लॉक आणि 60 लिटरचा टँक जो आहे तो याच्यामध्ये आपण इन्स्टॉल केलाय. आणि हा सगळा लेग स्पेस. तर मला सांगा की जो आपण सीट वगैरे बसून बघितलं, सीटचं एकदम कसं वाटलं, म्हणजे फिटिंग वगैरे कसं आहे? सीटची क्वालिटी ॲज इट इज आहे. जरा पण लेग स्पेस कॉम्प्रोमाइज झालेला नाहीये कुठेही. आणि माझ्यासारखा व्यक्ती, मी 5.78 असेल, माझ्यासारखा व्यक्ती तिथे आरामात बसू शकतो. आणि काहीच प्रॉब्लेम झालेला नाहीये मला. वगैरे त्याची एकदम फिटिंग एकदम लॉक वगैरे व्यवस्थित सगळे लागलेले आहे. लेग स्पेस भरपूर मिळालेला आहे त्याच्यामध्ये. आणि असं वाटतच नाही की सीएनजी लावलेली आहे म्हणून. म्हणजे सीट आपण अल्टर केलं असं वाटत नाही, कंपनीचं कंपनीचं अल्टरेशन आहे. कारण त्याच्यामध्ये कुठेही तुम्ही जे काही अल्टर केले तर तेही व्यवस्थित पट्टी वगैरे इतकी छान आहे की कुठेच मेस वाटणार नाही. आणि सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे Yes. आता कंपनीचं जे सीट येतं तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यापेक्षा आपण बेस्ट करतो. बेस्ट 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 त्याच्यापेक्षा बेस्ट येस.